वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हाला खोबऱ्याचा वापर न करता अंडाकरी कशी बनवली जाते याची रेसिपी दाखवणार आहे। एका कढाईमध्ये गरम तेल करून घेतला, त्यात बारीक चिरलेला कांदा ॲड केला व तो कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतला। त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला। टोमॅटो व कांद्याचे एकत्रित मिश्रण व्यवस्थित केले व टोमॅटो व्यवस्थित मऊ लुसलुशीत होईपर्यंत भाजून घेतला। टोमॅटो व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्यात घरात बनवलेली 1 चमचा मी आला लसूण पेस्ट ॲड केली। ही आला लसूण पेस्ट टोमॅटो व कांदा एकत्रित करून घेतला व आला लसूण पेस्टचा कच्चा स्मेल जाईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतले। कच्चा स्मेल गेल्यानंतर त्यात मी आमच्या घरात बनवलेला 1 चमचा मालवणी मसाला मी ॲड केला। त्यानंतर 1 चमचा चिकन मसाला व अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला ॲड केला, कारण कांदा लसूण मसाल्याची थोडी टेस्ट चांगली येते। आणि हे एकत्रित मिश्रण केलं व त्या मिश्रणाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं। प्रत्येकाला तिखट कमी जास्त लागतं, त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। त्यानंतर मी त्यात पाणी ॲड केलं व त्याला व्यवस्थित उकळी येऊ दिली, कारण टोमॅटो कांदा जर व्यवस्थित कदाचित चुकून राहिला असेल शिजायचा तर तो यात चांगल्या पद्धतीने शिजून येतो। त्यानंतर यात हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घेतलं व त्यात चवीनुसार मीठ ॲड केलं। त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर ॲड केली, जेणेकरून उकळीच्या वेळी कोथिंबीर टाकल्याने स्मेल चांगला येतो। त्यानंतर मी अंडी उकडून न घेता ही अंडी व्यवस्थित धुवून घेतली। त्यानंतर हळूवारपणे त्याचं कवच काढून ते हळूवारपणे कढईमध्ये सोडली, कारण कढईमध्ये जर अंडी उकळत्या ह्याच्यात जर डायरेक्ट उकळत्या म्हणजे मिश्रणामध्ये जर डायरेक्ट टाकली तर कढईमध्ये अंडी डायरेक्ट टाकली तर ती फुटू शकतात, म्हणून एका वाफेवर मी ती शिजवून घेतली। त्यानंतर खाली लागू नये म्हणून मी ती एका साईडने परतून घेतली। त्यानंतर त्याला व्यवस्थित उकळी येऊ दिली, जेणेकरून ती अंडी व्यवस्थित उकडून येतील। त्यानंतर त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर देखील थोडीशी वरून ॲड केली, जेणेकरून वरून कोथिंबीर ॲड केल्यामुळे एक ॲट्रॅक्टिव्ह पण दिसतं आणि टेस्ट पण चांगली येते, प्लस स्मेल पण त्याचा मस्त वाटतो। ही अशी रेसिपी मी उकडलेली अंडी न करता डायरेक्ट अंडी टाकून केली, जेणेकरून वेळ पण वाचतो आणि टेस्ट पण चांगली येते। ही कधी कशी झाली आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।